नमस्कार, हाऊसवाईफ किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी बनवलेली आहे दहीवाली मिरची. तर ही दह्यातली मिरची आहे. तर अशा प्रकारे नक्की करून पहा. तर मी आता मिरच्या घेतलेल्या आहेत मोठ्या. तुम्ही आता ज्या गावठी मिरच्या येतात त्याही तुम्ही घेऊ शकता, ज्या विकायला येतात बाजारात तसल्याही मिरच्या घेऊ शकता. दोन स्वच्छ घेतलेल्या आहेत, मध्ये कट करून घ्यायच्या आहेत, मध्ये कट केलेले पाहू शकता. आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद आणि मीठ टाकायचं आहे, मीठ भरायचं आहे सगळ्यांमध्ये. तर देठासकट मी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्या कढई गरम झालेली आहे. आपल्याला ह्याच्यामध्ये आता मसाला घ्यायचा आहे, म्हणजे जे खडा मसाला असतो. तर मी यामध्ये धणे घेणार आहे. धणे घेतलेले आहेत. जसे तुमच्या मिरच्या जास्त असतील कमी असेल त्याच्यानुसार तुम्ही मसाला बनवायचा आहे. तर मी याच्यामध्ये धणे घेतलेले आहेत. आता मी मिरी घेतलेली आहे, 10-15 एक मिरी आहे. लवंग आहे 6-7 मिरी आहे, लवंग आहे. आता मी भाजून घेणार आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये कलोंजी आणि मेथीही घेणार आहोत. मी आता कलोंजी घेतलेली आहे आणि मेथी पण घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मेथी आणि कलोंजी घ्या. याच्यामध्ये ऑप्शन आहे कलोंजी, तर तुम्ही फक्त मेथी नक्की घ्या. यामध्ये बडीशेप पण घ्यायची, पण बडीशेप माझी थोडीशी स्किप झालेली आहे. आता याच्यामध्ये मी जिरा घेतलेला आहे. खोबरा घेतलेला आहे, सुका खोबरा मस्त असं बारीक किसून घेतलेला आहे, पाहू शकता. आता मी मसाला काढून घेतलेला आहे आणि कढई पुन्हा ठेवलेली आहे गॅसवरती. कढई चांगली गरम झाली की आपल्याला त्याच्यामध्ये बेसन भाजून घ्यायचं आहे. बेसन आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करूनच भाजायचा आहे. कच्चा बेसन घेऊ नका, नाही तर मग कच्चा बेसनाने मिरचीचा जो मसाला आहे तो कच्चा राहतो. तर मी बेसन घेतलेलं आहे, 3 चम्मच असा बेसन घेतलेला आहे. तर बेसन लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. पाहू शकता मी मस्त असं लाल होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे. आता मी तो काढून घेणार आहे. तर आता आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये मी लसूण नव्हती घेतली, तर मी लसूणही घेतलेली आहे आणि मसाला छानपैकी बारीक करून घेतलेला आहे, पाहू शकता. आता ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन घ्यायचं आहे, जो आपण भाजलेला आहे, तर मिक्स करून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घेणार आहोत. तर मी ह्याच्यामध्ये आपण मीठ पहिला पण घेतलेला आहे, मी हळदही टाकून घेतलेली आहे आणि आता हा एक वाटी असा दही घेतलेला आहे. आपण पहिले पण मीठ टाकलेलं आहे, हळद आणि मीठ भरलेली आहे मिरचीमध्ये, त्याच्यामुळे आपण मीठ थोडं कमीच घ्या मसाल्यामध्ये, नाही तर खारट होईल. तर मी आता कढई पुन्हा गरम करायला ठेवलेली आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये मिरच्या तळून घ्यायचे. पुरेसं असं होईल असं तेल टाकून घ्या मिरची तळायला. मिरची पूर्ण अशी तेलामध्ये फ्राय नाही करायची. तर मी आता तेल गरम झालेलं आहे, पाहू शकता. तर आता मी याच्यामध्ये मिरच्या टाकून घेणार आहे, ज्या आपण हळद आणि मीठ भरलेलं आहे. मिरची कधी पण पहिले तुम्ही फ्राय करून घ्या, नाही तर मग मसाला आणि मिरची एकत्र करा, तेव्हा ते मसाला भाजला जाणार नाही आणि मिरची पण कच्ची राहते. त्याच्यामुळे मिरची पहिली फ्राय करून घ्यायची आणि पुन्हा काढून घ्यायची आपल्याला.
आता मी पाहू शकता, मी पलटून बघते की ते एक बाजूला शेकलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून पहा. दहीवाली मिरची खूप छान होते आणि कमेंट करायला विसरू नका की कशी होते. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा, असेच मला सपोर्ट करत राहा. तर मी आता सर्व पलटून घेणार आहे. पाहू शकता मस्त अशी भाजली गेलेली आहे मिरची तेलामध्ये. तर आपण आता ते काढून घेणार आहोत. तर ही मिरची तुम्हाला 10-12 दिवस टिकेल इतकी मिरची छान लागते, किंवा 15 दिवस तुम्ही जसे दिवस खाऊ शकता तशी राहते ती मिरची. फक्त ती थोडी गरम करून फ्रीजमध्ये ठेवायची. आता मी हा जो त्याच कढईमध्ये मी मसाला टाकलेला आहे, जो आपण दही वगैरे टाकून घेतलेला आहे तो मसाला टाकून घेते आणि चांगला भाजून द्यायचा आहे. पाहू शकता. मस्त असं मिक्स करून घेतल्यानंतर मस्त भाजून घेतलेला आहे मी, पाहू शकता. आणि आता आपण त्या मिरच्या टाकून घेणार आहोत, ज्या आपण मिरच्या काढलेल्या आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही दहीवाली मिरची बनवून पहा, खूप आवडेल आणि आवडीने सर्व खातील पण. आणि तोंडाला थोडी चव पण येते अशी मिरची खाल्ल्याने. तर अशा प्रकारे मिरची करून पहा. आणि आता जशा गावठी मिरच्या आल्या त्याही तुम्ही यूज करू शकता याच्यासाठी. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.